नमस्कार मित्रांनो. भाजपाला मुंबईत बडा झटका. भाजपाचा हा बडा नेता 5,000 गाड्यांच्या ताप्यासहित मातोश्रीवर आपल्या हजारो कार्यकर्त्यांसहित मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत केलाय जाहीर प्रवेश. भाजपामध्ये आता जुन्या नेत्यांना स्थान नाही, निष्ठावंतांना स्थान नाही, बाहेरच्यांनाच अनेक पदं दिली जातात असा आरोप उपकार करत या नेत्याने आपल्या हजारो कार्यकर्त्यासहित भाजपा युवा मोर्चाला आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश यांना धक्का देत ठाकरेंच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडालेली आहे. नेमकं काय झालंय ते आपण सविस्तर बघणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. महाराष्ट्र आणि मुंबईतील राजकारणात मोठा भूकंप झालेला आहे. त्यामध्ये तब्बल 5,000 गाड्यांचा भव्य ताफा घेऊन भाजपाचा एक बडा नेता थेट मातोश्रीवर दाखल झाला आणि ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्याने वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या प्रवेशामुळे केवळ मुंबईतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात सत्ताधारी भाजपाला मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे. मातोश्रीवर अभूतपूर्व शक्ती प्रदर्शन करत सकाळपासूनच वांद्रे परिसरात मोठी हालचाल सुरू होती. हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते, बॅनर, झेंडे आणि घोषणाबाजीमुळे संपूर्ण परिसर भगवामय झाला होता. 5,000 गाड्यांचा ताफा म्हणजे केवळ प्रवेश नव्हे तर एक प्रकारची शक्ती प्रदर्शन असल्याचं स्पष्ट दिसत होतं. या नेत्याने मातोश्रीवर पोहोचताच उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि काही वेळ झालेल्या चर्चेनंतर अधिकृतपणे पक्षप्रवेश जाहीर करण्यात आला. यावेळी आदित्य ठाकरे, संजय राऊत तसेच इतर प्रमुख नेते उपस्थित होते. ही केवळ सुरुवात आहे असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही सध्या राज्यात विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहोत. मुंबईसह आमच्याकडून अनेक महत्वाच्या शहरात आमची सत्ता आली नाही, परंतु चांगली नगरसेवक निवडून आले. तरीही आमच्याकडे अनेकांचा प्रवेशाचा जो काही रोख आहे तो अनेक दिवसापासून चांगल्या रीतीने चालू आहे. म्हणजेच आमच्या प्रामाणिकपणावरून अनेक जण इकडे येत आहेत. तसेच भाजपामध्ये जी काही जुनी अटल बिहारी यांची जी काही भाजपा आहे ती भाजपा दिसत नाही. त्यामुळे अनेक जण ती भाजपा सोडून आता शिवसेनेत प्रवेश करत आहेत. ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे आता जो काही सत्तेचा गैरवापर करून लोकांना दडपण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे त्याला नागरिक आणि जे काही नेते आहेत ते लवकरच उत्तर देतील आणि पुन्हा एकदा राज्यात शिवशाही म्हणजेच ठाकरेंचं राज्य नक्कीच येईल असं त्यांनी सांगितलं. तो नेता